अर्ध्या तासाच्या आत आणि अजिबात न बिघडणारे अगदी नवशिके सुद्धा पटकन बनवतील इतकी तिळाच्या लाडवाची सोपी रेसिपी. गुळाचा पाक कसा बनवायचा, ते प्रमाण किती असायला हवं, सगळी डिटेल रेसिपी आहे. तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. वर्ष सणाचा सण म्हणजे संक्रांत आणि तिळाच्या लाडवासाठी पूर्ण वर्षभर आपण वाट पाहत असतो, कारण प्रत्येक सणामध्ये त्या सणाचे पदार्थ खाण्याची मजा काही वेगळीच असते. त्यामुळे आज आपण सुवर्ण रेसिपी मराठीमध्ये मस्त संक्रांतीसाठी खमंग असे तिळाचे लाडू बनवणार आहोत. आता तिळाचे लाडू बनवताना बऱ्याच जणींच्या मनात डाऊट्स असतात की लाडू कडक होतील का, कडक झाले नाही पाहिजेत, मऊसूत झाले पाहिजेत, शिवाय गुळाचं प्रमाण किती असायला पाहिजे, पाक कसा व्यवस्थित बनेल की नाही, असे बरेच प्रश्न जर तुमच्या सुद्धा मनात असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आजची लाडवाची रेसिपी जी आहे ती आपण अगदी मस्त प्रमाणशीर, पद्धतशीर आणि तुमच्या सोयीसाठी अगदी सोयीस्कर करून सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त व्हिडिओला कनेक्ट राहायचं आहे आणि रेसिपी पूर्ण बघायची आहे. सुरू करूया. तर इथे मी 1 किलो अनपॉलिश साधे तीळ घेणार आहे आणि हे तीळ आपल्याला थोडेसे करून एका प्लेटमध्ये घेऊन स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत. आतला कचरा, घाण काय असेल ती काढून टाकायची. त्यानंतर थोडेसे तीळ घेऊन आपल्याला कढईमध्ये छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता इथे अर्धा किलोचं पॅकेट जवळजवळ मी 4 बॅचमध्ये मस्त खमंग भाजून घेतलेलं आहे. तीळ आपल्याला इतपत स्लो टू मीडियम गॅसवर मस्त खमंग आणि फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. गॅस बारीक ठेवायचा म्हणजे तीळ चांगले खमंग भाजतील आणि त्याचा कच्चेपणा निघून जाईल. त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत. अर्धा किलो शेंगदाणे, 1 किलो तिळासाठी अर्धा किलो शेंगदाणे. आता हे शेंगदाणे सुद्धा मी अर्धा किलोचं पॅकेट 4 बॅचमध्ये मस्त खमंग असे भाजून घेतलेले आहेत बघा. तर इतपत शेंगदाणे भाजून घ्यायचे, पूर्ण थंड करायचे आणि मग त्याची सगळी सालं काढून घ्यायची आहेत. आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट करायचा आहे, म्हणून मिक्सरमध्ये 1-2 मुठी शेंगदाणे घ्यायचे आणि पल्स मोडवर मिक्सर ऑन ऑफ करत आपल्याला ह्या शेंगदाण्याची भरड करायची आहे. आता इथे मध्ये तुम्हाला काही शेंगदाण्याचे मोठे तुकडे सुद्धा दिसतील. तर इतपत आपल्याला शेंगदाणे हे वाटून घ्यायचे आहेत. सुकं खोबरं, आता किसणीवर हात दुखेपर्यंत सुकं खोबरं किसायची गरज नाही. अर्धा किलो सुकं खोबरं असं बारीक तुकड्यामध्ये कापून घ्यायचं आहे. 1 किलो तिळासाठी अर्धा किलो सुकं खोबरं आणि त्यानंतर 1 मूठभर खोबरं, कापलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि पल्स मोडवर मिक्सर ऑन ऑफ करत हे मस्त असं वाटून घ्यायचं आहे बारीक. तर इतपत बघा छान असं किसणीवर किसल्यासारखं याचा कीस दिसतो आहे. त्यामुळे आता खोबरं किसायचं सुद्धा टेन्शन नाही. ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. अगदी बारीक गॅस ठेवायचा आणि मग खोबरं जे आहे ते खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटामध्ये चांगलं खोबरं असं भाजलं जातं बघा. आणि हे थोडे मोठे जे तुकडे राहिलेले आहेत ना, ते लाडू खाताना दाताखाली आले ना की खूप मस्त लागतात. तर आता हे खोबरं, तीळ, शेंगदाणे मस्त असे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत. खोबरं छान भाजून झालेलं आहे, थंडसुद्धा झालेलं आहे. तीळसुद्धा मस्त थंड झालेले आहेत. आता यामध्ये शेंगदाण्याचा जो कूट करून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे. त्यानंतर खोबरं घालून घ्यायचं. अगदी सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं हळूहळू एका बाजूने मिक्स करून घ्या. तर अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो शेंगदाणे आणि 1 किलो तीळ झालेले आहेत आपले. सगळं साहित्य घालून झालेलं आहे. छान असं मिक्ससुद्धा करून झालेलं आहे. आता ह्या सगळ्या तिळासाठी आपल्याला गूळ किती लागणार आहे ते बघूया. तर इथे मी 2.25 किलो चिकी गूळ घेतलेला आहे. साधं गूळ वापरलं तरी चालेल. गुळाचे खडे सुरुवातीला मोठे असतात, ते असे बारीक कापून घ्यायचे म्हणजे गूळ लवकर वितळला जातो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुळाचा पाक कसा करायचा ते बघूया आणि गूळ कितपत शिजवायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. 2 चमचे तूप गरम करून घेतलं. आता कापलेला गूळ यामध्ये घालून घ्यायचा. गॅस स्लो टू मीडियम ठेवायचा. गॅस अजिबात फास्ट करायचा नाही, कारण गूळ आहे हे लवकर गरम होतं आणि ते करपू शकतं. म्हणून स्लो टू मीडियम गॅसवर काळजीपूर्वक आपल्याला हे गूळ सतत चमच्याने हलवत राहायचं आहे. गूळ एकदा का वितळायला लागला आणि हळूहळू उकळी यायला लागली की मस्त असा खमंग सुगंध येतो. तर पूर्ण असं गूळ वितळलेलं आहे बघा आणि आता हळूहळू उकळी यायला लागेल आणि मग घरभर मस्त सुगंध सुटेल. तर साधारण हा पाक बनवण्यासाठी 7 ते 8 मिनिट लागतात. आता गुळाला छान उकळी आलेली आहे बघा आणि गूळ मस्त शिजलेलं सुद्धा आहे. आपलं गूळ चांगलं वितळून उकळलेलं आहे, शिजलेलं आहे. आता पाक झाला की नाही हे कसं ओळखायचं ते बघूया. तर एका वळशीमध्ये मी थोडंसं 2 चमचे पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या गुळाच्या पाकाचा काही अंश टाकलेला आहे, त्यामध्ये काही थेंब टाकलेले आहेत आणि त्यानंतर थोडा वेळ थांबायचं आणि मग ह्या गुळाची अशी गोळी झाली की समजायचं आपला गुळाचा पाक जो आहे तो व्यवस्थित असा तयार झालेला आहे.
आता गुळाचा पाक खाली काढून घ्यायचा आहे, गॅसवरून खाली उतरवायचा आणि त्यानंतर आपण जे सगळं मिश्रण तयार केलेलं होतं तिळाचं ते यामध्ये थोडं थोडंसं घालायचं आणि लगेच मिक्स करायला घ्यायचं आहे. सगळं तिळाचं साहित्य जे आहे ते एकदम ओतायचं नाही, नाहीतर मग ते मिक्स करायला खूप त्रास होतो. त्यामुळे थोडं थोडंसं हे तीळ जे आहे ते थोडे थोडेसे घालून घ्यायचे आणि एका बाजूने अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इथे सगळे तीळ घालून झालेले आहेत आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता हे जे लाडू आहेत हे आपल्याला गरम गरम वळवायचे असतात, कारण एकदा का लाडवाचं हे मिश्रण थंड झालं तर ते लाडू वळवायला खूप कडक लागतात. त्यामुळे पटापट जेवढे गरम गरम लाडू वळवाल ना तितके पटापट वळवले जातात आणि सहज वळले जातात. बघा, थोडंसं मिश्रण थंड वाटलं, कडक वाटलं तर पुन्हा गरम करायचं आणि पुन्हा लाडू वळवायला घ्यायचे आहेत. तर इथे बघा मस्त असे गोल गरगरीत आणि छान असे लाडू तयार झालेले आहेत. तर हे तिळाचे लाडू बनवायला खूप सोपे आहेत, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि तुम्ही ही रेसिपी फॉलो करत करत अशा प्रकारचे हे तिळाचे लाडू नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. तर मग ह्या संक्रांतीला जर तुम्हाला तिळाचे लाडू बनवायचे असतील तर कुठलीही शंका मनात न ठेवता या रेसिपीला नक्की फॉलो करा आणि लाडू कसे होतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर इतर रेसिपीसाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल येते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आपण भेटूया अशा छान रेसिपीसहित नवीन भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.